गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये सर्व भाविक सज्जनांचं मनापासून स्वागत आहे। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। बघा, समर्थ सांगतात की हे जग आहे, या जगामध्ये सर्वत्र ईश्वर परमेश्वर भरलेला आहे आणि तरी सुद्धा माणूस या परिस्थितीमध्ये सुद्धा क्रूर कर्म करायला बघत आहे। म्हणजेच प्रत्येक ठिकाणी माझा परमेश्वर आहे, तरीही सुद्धा हा मानव क्रूर कर्म, लोभ, मत्सर, क्रोध या सर्व गोष्टी करायला घाबरत नाही। असं का बरं? कारण त्याच्या मनामध्ये अहंकार रूपी राक्षस बसलेला आहे। तो कसलीही भीती घालून देत नाही। आणि बघा, जिथे खरं तर परमेश्वराची जागा आहे, तिथे या मानवाने ही जागा कोणाला दिली आहे? तर अहंकार रूपी रावणाला दिली आहे। बघा, समर्थ सांगतात हे जग तुमचे त्रास वाटून घेण्यासाठी कधीही येणार नाही, पण सुखाचे ढग जर दिसले ना, तर नक्कीच छत्री घेऊन तुमच्या डोक्याच्या वरती छत्री घेऊन येतील। म्हणजेच काय? म्हणजेच या पूर्ण ब्रह्मांडामध्ये जगामध्ये हा रावण भरलेला आहे, पण हा रावण जिथे पाहाल तिथे आहे। जसं आपण म्हणतो की आकाशी पाताळी सर्व ठिकाणी माझा परमेश्वर आहे, पण हा अहंकार रूपी रावण आहे ना, त्याने सुद्धा एक जागा सुद्धा सोडली नाही। या कलियुगामध्ये जिथे पाहाल तिथे हा अहंकारी रावण बसलेला आहे। पण याच्यापासून जर सुटका पाहिजेत असेल तर काय करायला लागेल? बघा, समर्थ इथे सांगतात की या रावणापासून जर आपल्याला सुटका व्हायची वाटत असेल ना, तर श्रीराम रूपी ऊर्जा आपल्या मनामध्ये, अंतरात्म्यामध्ये साठवायला लागेल। तेव्हा आपोआप हा रावण निघून जाईल। बघा, म्हणजेच काय? म्हणजेच हा रावण म्हणजे कोण? हा रावण म्हणजे आपल्या मानवामध्ये अंतरात्म्यामध्ये असलेला अहंकार, लोभ। हा लोभ असतो ना, तो हे जगामध्ये आपण जीवन जगत असताना प्रत्येक क्षणी प्रत्येक ठिकाणी भेटतो आपल्याला। आणि हा लोभ कसा असतो माहीत आहे? बघा, जिथे त्याला त्रास होईल तिथे तो अजिबात जात नाही, पण जिथे त्याला सुख मिळेल ना, तिथे तो नक्की जातो। म्हणजेच काय? म्हणजेच लोभ नावाचा हा रावण आहे, राक्षस आहे। तो इतरांची समृद्धी बघत नाही, इतरांना सुख वाटेल असं कधीच बघत नाही। पण समर्थ सांगतात, म्हणून हे जग आहे ना, हे लोभरूपी राक्षस आहे। प्रत्येकामध्ये हा लोभरूपी रावण भरलेला आहे। पण हे मानवा, तू त्याच्या मागे लागू नकोस। तू स्वतः आनंदी राहावंसं वाटत असेल ना, तर हा श्रीराम रूपी समर्थ रूपी ही गंगा आहे ना, या गंगेमध्ये तू न्हावून जा। म्हणजेच काय? म्हणजेच बघा, हे जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये बघा असे काही लोक, असे काही माणसं असतात, ती बघा
जेव्हा आपल्याला त्रास वाटत असेल, तेव्हा आपल्याला दुःख होत असेल, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर खुशी होते. पण जेव्हा आपल्या वाट्याला जर सुख जर आलं ना, तर बघा, आपल्या वाट्याला सुख जर आलं तर ते आपल्याकडे ओढले जातात. आपल्याकडे धन संपत्ती ह्या जर गोष्टी आल्या ना, तर आपला दुश्मनसुद्धा आपल्याशी गोड बोलायला लागतो. पण अशी माणसं आपल्याला आपल्याजवळ हवी आहेत का? तर नाही. ही माणसं काही कामाची नाही. कारण या माणसांमुळे आपली अधोगतीच होणार आहे. म्हणून कुणीतरी म्हटलेलंच आहे की माणसाला मित्र जर चांगला भेटला ना, तर त्याचं सर्व जीवन चांगलं जातं. बघा, कधी कधी मित्र असतो आपला व्यसनाधीन असतो, आणि दुसरा मित्र असतो त्याला काहीही व्यसन नसतं. त्याचे आईवडील श्रद्धाळू असतात, पण बघा, याची संगत मात्र व्यसनाधीन मित्राशी असते. मग असेच एका दिवशी बसतात. मग बसल्यानंतर बघा, तो मित्र असतो तो व्यसनाधीन असतो, आणि व्यसनाधीन असलेला मित्र आपल्या मित्राला काय सांगतो की बघ, आज तू काही जर माझ्यासोबत जर तू शेअर केलं नाहीस तर मी तुझा मित्र नाही. मग हा मित्र बघा भावनेमध्ये येतो आणि त्याच्याशी सर्व व्यसनं शेअर करतो. म्हणजेच दारू पीत नसेल तर दारू प्यायला लागतो. बघा, भरपूर अशा गोष्टी आहेत. आपल्याला तर नावंसुद्धा येत नाहीत, कारण बघा आपल्याला माहीतसुद्धा नाहीत. पण हे असे मित्र आपल्या जर जीवनामध्ये असतील ना, तर यांच्यापासून दूर राहिलं पाहिजे. असे मित्र काही कामाचे नाहीत. बघा, काही मित्र तुम्हाला एक दारू पिणाऱ्या माणसाची एक गोष्ट सांगतो. ही गोष्ट म्हणजे अशी की बघा, माणूस दारू पितो, पण माणूस दारू पिल्यानंतर बघा, लक्षात ठेवा सर्वांनी, माणूस दारू पिल्यानंतर त्याच्या आपल्या देव्हाऱ्यामध्ये देव असतात, त्यांना अगरबत्ती लावायला जातो. त्याच्या मनामध्ये देवाबद्दल काय भक्ती निर्माण होते बघा, तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्या तोंडातून निघणारे शब्द बघा कसे असतात. आणि नंतर आपण म्हणायला लागतो की दारू पिल्यानंतर याच्या वैखरीतून किती असे चांगले भाव येतात. आणि नंतर जसजसा वेळ होत जातो तसतसे त्याच्या तोंडातले शब्द शिव्या शाप द्यायला लागतात. त्याच्या वैखरीतून जेव्हा भगवंताचे शब्द निघतात, त्याच्यानंतर शिव्या यायला लागतात. म्हणजेच काय, अपशब्द यायला लागतात. म्हणजेच व्यसनाधीन करणारा माणूस असतो ना, तो कितीही जरी स्वभावाने चांगला असला, आणि व्यसनाधीन माणसाची एक गोष्ट आहे, तो स्वभावाने चांगला असतोच. का, कसं काय हे कुणालाच माहीत नाही, पण स्वभावाने तो चांगला असतो. त्याच्यामुळं तो आजूबाजूची 4-5 मित्र त्यांना व्यसनाधीन बनवतो. म्हणूनच प्रत्येक माणसाने या प्रत्येक मानवाने या व्यसनाधीन माणूस असेल ना, कितीही जरी स्वभावाला चांगला असेल, कितीही जरी चांगला असेल, पण त्याच्यापासून दूरच राहिलं पाहिजे. बघा, त्याचा स्वभाव किती चांगला आहे त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. कारण इथे स्वभावापेक्षा अति स्वभाव सुंदर भक्ती माझ्या सद्गुरूंची आहे, माझ्या समर्थांची आहे. बघा, एकदा तुम्ही मनामध्ये चिंतन करा, श्रीराम समर्थ. मग बघा तुमच्या जीवनामध्ये कशी ऊर्जा निर्माण होते. आणि ती ऊर्जा जेव्हा निर्माण होते ना, तेव्हा खऱ्या सुंदर आयुष्याची सुरुवात होते. आत्तापर्यंत बघा, जे रोज समर्थांची भक्ती करतात, सद्गुरूंची भक्ती करतात, रोज उपासना करतात, त्यांच्या जीवनामध्ये कसा आनंद निर्माण होत आहे. प्रत्येक क्षणी सकाळ, दुपार, संध्याकाळ या तिन्ही वेळेमध्ये बघा, त्यांचं आचरण आणि त्यांच्या चेहऱ्यावर किती स्मित हास्य असतं हे पाहून खरं तर बघा
सद्गुरू चरणामधला जर माणूस कोणी दिसला ना, तर बघा त्याच्या चेहऱ्यावरचा लाल टिळ्याने बघा किती प्रसन्न होऊन मन प्रसन्न होतं. बघा आपण मनातल्या मनामध्ये बोलतो की जय सद्गुरू श्रीराम समर्थ, पण जेव्हा मनातल्या मनामध्ये बोलतो ना, तेव्हा आपल्या आत्म्याला किती आनंद वाटतो. कारण हा जो लाल टिळा आहे ना, त्याच्यामध्ये एवढी ऊर्जा भरलेली आहे ना. बघा ही ऊर्जा आपल्याला काय सांगते. बघा पूर्वीच्या काळी आपल्या माता भगिनी, आपली आजी आई, बघा आपले पूर्वज होते ना, बघा आपली आजी होती आणि या आजीच्या कपाळाला किती मोठा लाल टिळा असायचा, लाल कुंकवाचा टिळा असायचा. 1 रुपया एवढा टिळा असायचा लाल कुंकवाचा. आणि ते सौभाग्याचं लेणं या लाल टिळ्यालाच का म्हटलं जातं? कधी तुम्ही विचार केला आहे का याचा? या लाल टिळ्यामध्ये एवढी शक्ती आहे ना, की ही शक्ती तुम्हाला एवढी ऊर्जा देऊन जाते ना. बघा हा लाल टिळा काय शिकवतो? हा लाल टिळा शिकवतो माणसाला हा शत्रू आहे, हा अहंकारी लोभ आहे. या लाल टिळ्याला पाहून पळून जातो. तुम्ही या जगामध्ये, या ब्रह्मांडामध्ये कुठेही जा, हा लाल टिळा समोरच्याला नतमस्तक व्हायला शिकवतो. बघा या लाल टिळ्याची पावर आहे ना, साक्षात श्रीराम समर्थ. ज्याने हा लाल टिळा लावला ना, सद्गुरू आचरणामध्ये आला, समर्थ आचरणामध्ये आला, तर त्याचं जीवनाचं भाग्यच उजळलं असं समजा. त्याच्या जीवनाचं खरं सार्थक झालं समजा. बघा समर्थ पुढे सांगतात का प्रत्येक मनुष्याने एक लक्षात ठेवायला हवं की ज्याप्रमाणे बुद्धिबळामध्ये वजीर मेला आणि आयुष्यामध्ये नियत बिघडली ना, तर समजून घ्या की तुमचा खेळ आता संपत आला आहे. म्हणजेच काय? म्हणजेच बघा बुद्धिबळ हा खेळ असतो, त्याच्यामध्ये वजीर जर मेला ना, तर बुद्धिबळाचा खेळ आपण हारला जातो. आणि जर आयुष्यामध्ये तुमची नियती असते, ती नियती अहंकार रूपिया रावणाने वेधून जर घेतली ना, ती तर बिघडली ना, तर समजून जा की तुमच्या अधोगतीचा खेळ चालू झाला आहे. म्हणून आपली नियती कधीही बिघडवून देऊ नका. म्हणून तुम्ही जिवंत आहात ना, तोपर्यंत या वैखरीतून परमेश्वराचं नाव घ्या. या परमेश्वराचं नाम घ्या, कारण हे परमेश्वराचं नाम तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण करतं, तुमच्या जीवनामध्ये एक ऊर्जा निर्माण करतं. बघा काही माणसं असतात की देवाला अजिबात मानत नाही. ते असं म्हणतात की या जगामध्ये कुणी देव पाहिला आहे का? पण ही नास्तिक माणसं असतात ना, की जी देवाला मानत नाहीत, त्यांच्याशी बोलत बसू नका. आपला देव कसा आहे त्यांना सांगत बसू नका. कारण जिथे आपल्या वैखरीची किंमत असते ना, तिथेच वैखरीचा उपयोग करा. कारण ही वैखरी एवढी श्रेष्ठ माझ्या समर्थाने बनवलेली आहे ना. ही समर्थ सांगतात या वैखरीचे पुण्य एवढं आहे ना, की प्रत्येक शब्दाने जर तुमच्या समोरच्या माणसाच्या मनावर जर एक प्रतिबिंब निर्माण होत असेल, सुख निर्माण होत असेल, स्मितहास्य निर्माण होत असेल, तर तुमच्यासारखा भाग्यवान या जगामध्ये दुसरा कोणीही नाही. बघा काही माणसं आहेत, आजसुद्धा आहेत, 2-2, 3-3, 5-5 वर्ष या सद्गुरू चरणामध्ये आहेत, या भक्ती मार्गामध्ये आहेत. पण बघा त्यांची वैखरी कशी असते. माणसाने एकच लक्षात ठेवावं, समर्थ सांगतात की तुम्ही कितीही या भक्तीमध्ये असा, सद्गुरू चरणामध्ये असा, पण तुमच्या वैखरीतून निघालेला शब्द जर कुणाला दुःख देत असेल ना, तर तुम्ही कितीही भक्ती करा, कितीही श्रेष्ठ भक्ती करा, ती भक्ती शून्यच आहे.
म्हणजेच काय? म्हणजेच तुम्ही किती वर्ष परमार्थ करता, पण त्याच्यामधून तुम्ही साध्य काय करता? कधी तुम्ही विचार केला आहे का या गोष्टीचा? समर्थ सांगतात की हे मानवा, तुझ्याकडे सर्व श्रेष्ठ असं समर्थ नाम आहे, श्रीराम आहे. हे नाम आहे ना, तुला या जगामध्ये तारणार आहे. कितीही मोठा बलाढ्य पूर येऊ द्या, समुद्र कितीही लाटांचा असू द्या, पण हे श्रीराम समर्थ हे नाम आहे ना, या जगामध्ये तुला कुठेही सापडणार नाही आणि या जगामध्ये तुला कधीही ते खाली जाऊ देणार नाही. तू सदा वरच राहणार आहेस, सदा तू श्रेष्ठच राहणार आहेस. पण त्या नामाला काय आवडतं हे कधी तू विचार केला आहेस का? या परमेश्वराला काय आवडतं हे तू विचार केला आहेस का? बघा, मग हा मानवाच्या मनामध्ये एकच गोष्ट निर्माण होते की मी भक्ती मार्गामध्ये आहे. 4-5 वर्ष झाली मी 1 हप्त्यामधून या भक्ती मार्गामध्ये जातो, 2.5 तास श्रवण करतो आणि मग बघा मला 4-5 वर्ष झालेली आहेत. मला सर्व ज्ञान झालेलं आहे. बघा, मी आणि माझा परमेश्वर, बाकी मला कोणीही आवडत नाही, बाकी माणसं मला आवडत नाही. पण हे मानवा, ज्या परमेश्वराची तू भक्ती करतोय ना, त्यालाही माणसं आवडतात. परमेश्वर हेच सांगतो, समर्थ हेच सांगतात की हे मानवा, तुझं वागणं असं असावं की समोरच्याच्या मनामध्ये तुझं घर निर्माण व्हावं. तू नसताना त्याने तुझी तारीफ करावी की किती सुंदर विचारी हा मानव आहे, किती सुंदर याची वाणी आहे, किती सुंदर याची वैखरी आहे. मग तू 10 काय 20 वर्ष, तुझं आयुष्यभर जरी तू भक्तिमार्ग केलास ना, आणि तुझी जर वैखरी जर चांगली नसेल, तर त्या भक्तिमार्गाचं परमेश्वर सांगतोय मी काय करू? त्या परमेश्वर पण सुद्धा भक्तावर नाराज होतो. म्हणून हे मानवा, परमेश्वराला काय आवडतं ना ते तू कर. आणि या कलियुगामध्ये बघा, या आपल्या संसारामध्ये हे जीवन जगत असताना हे मानवा, तुला एवढंच करायचं आहे की तू नेहमी सत्य बोल, रोज 2 वेळची उपासना कर. तुला मोठं काही कार्य करायचं नाही आहे, तुझ्यावर मोठी काही भार दिलेला नाही आहे. तुला फक्त या 4-5 गोष्टी करायच्या आहेत. हे जीवन तू जगत आहेस ना, तुझ्या वाणीमधून निघणारा शब्द दुसऱ्याच्या मनामध्ये एक जागा निर्माण करेल अशी तुझी वाणी ठेव. भले तू परमेश्वराचं नाव घेऊ नकोस, कारण परमेश्वर काय सांगतोय? समर्थ सांगतात, हे मानवा, तुझ्या वाणीमध्ये जर खरेपणा असेल, सत्यपणा असेल, तर तिथेच मी तुला भेटेल. तुला माझी भक्ती करायची गरज नाही. दुसऱ्याचं तू सुख बघशील ना, तिथेच मी तुला भेटेल. कारण या जगामध्ये, या ब्रह्मांडामध्ये जगी स्थळी पाषाणी जिथे जिथे जीव आहे ना, त्या सर्व जीवामध्ये मी भरलेला आहे. प्रत्येक जीवामध्ये आहे. पण या मानवाची किती, या जीवाची किती अधोगती झालेली आहे की मला काढून टाकून तिथे अहंकार रूपी रावणाला त्याने जागा दिली आहे. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, समर्थ सांगतात की आपला या मानवाचा जेव्हा जन्म झाला, तेव्हा या मानवाच्या अंतरात्म्यामध्ये परमेश्वर रूपी एक ऊर्जा होती. बघा, जसजसा हा मोठा होत गेला, बघा लहान होता तेव्हा आईवडिलांच्या रूपाने त्याला हा परमेश्वर भेटला. बघा, परमेश्वर भेटला, शाळेत जायला लागला, नंतर मोठा झाला, नंतर धन पैसा साठवायला लागला आणि नंतर लग्न होतं. आणि लग्न झाल्यानंतर त्याच्या अंगावर जेव्हा पिवळे अक्षत पडतात, सावधान असं होतं.
तेव्हा तो सावध होतो आणि मग आपल्या आईवडिलांसारखा परमेश्वर त्याला दिसत नाही. मग तो आंधळा होऊन जातो आणि मग त्याच्या डोळ्यावर अशी पट्टी बांधून घेतो की बायको ह्याच माझा परमेश्वर आहे असं तो मानायला लागतो. आणि मग खऱ्या अधोगतीची सुरुवात होते. आणि तोच क्षण असतो की त्याच्या अंतरात्म्यातून परमेश्वर निघून जातो आणि तिथे तो स्थान कुणाला देतो? अहंकारी रावणाला, लोभाला. आणि मग त्याची अधोगती चालू होते. जरी त्याच्याकडे धन संपत्ती येत असेल पण त्या धन संपत्तीने तो सुखी असतोच असं नाही. म्हणून समर्थ सांगतात या जगामध्ये ना असमंजस लोकच आयुष्याचा आनंद घेतात. जास्त हुशार लोक असतात ना ते नेहमी विचारांमध्ये अडकलेले असतात. पण जी लोक असतात ना असमंजसपणाने कार्य करतात त्यांचं मन एकदम निरागस असतं. कोणतीही गोष्ट करताना एकदम सहज ते करतात. तेच या जीवनाचा खरा आनंद घेतात. म्हणून कुणीही गर्विष्ठ होऊ नये. तुमच्याकडे किती धन संपत्ती आहे म्हणून इतरांना तुच्छ लेखू नका. कारण प्रत्येकाचे दिवस येतात. आज जर तुमचे दिवस आले आहेत ना तर उद्या दुसऱ्याचे येणार आहेत. काळ बदलणार आहे म्हणून घमेंड करू नका. बघा कधी वेळ काढून आपल्यामध्ये काय कमी आहे ना त्याच्यावर नक्कीच लक्ष द्या. दुसऱ्यांचा आरसा बनण्याची इच्छा संपून जाईल. म्हणजेच काय, आपण कधी स्वतःच्या मनामध्ये डोकावून बघतो का? बघा आपण इतरांना बोलत असतो की याच्यामध्ये हे कमी आहे ते कमी आहे, याने दुसऱ्यानं असं वागायला पाहिजे. पण आपण स्वतःला कधी विचारतो का की आपण कसं वागलो पाहिजे ते? माणूस शिक्षण खूप घेतो, भरपूर शिक्षण घेतो, भरपूर शिकतो. पण हा मानव आहे ना तो इतरांना सांगण्यातच व्यर्थ जीवन घालवतो. म्हणजेच काय, म्हणजे दुसऱ्याला फक्त सांगणं तू असं वाग तसं वाग. अरे मानवा, तू दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा तू स्वतः कसं वागतोस तुझ्या मनाला कधी विचारलं आहेस का? बघा विचार करण्याची गोष्ट आहे. आपण या सद्गुरू चरणामध्ये आहोत, या भक्ती मार्गामध्ये आहोत, तरीही सुद्धा आपण एक विचार करा. काही माणसं म्हणतात, काही भक्तजन म्हणतात की मला 9-10 वर्ष झाली या भक्ती मार्गामध्ये, तरीही सुद्धा माझा मुलगा नोकरीला लागत नाही, माझ्या घरामध्ये धन दौलत येत नाही. भरपूर असे प्रश्न असतात. माझ्या घरामध्ये माझ्या मुलीचं लग्न होत नाही. भरपूर अशा असंख्य प्रश्न असतात. पण या असंख्य प्रश्नांची उत्तरं समर्थ प्रत्येकाला प्रत्येक निरूपणामध्ये नक्कीच देत असतात. पण बघा यापुढेही समर्थ सांगतात, अरे मानवा, हा कलियुग आहे. जर तुझ्या मुलाला जर कोणत्याही गोष्टीमध्ये सुख मिळवायचं आहे, तुझ्या मुलीला सुख मिळवायचं आहे, तुझ्या भावाला सुख मिळवायचं आहे, तुझ्या पत्नीला सुख मिळवायचं आहे, तर त्यांनी या भक्ती मार्गामध्ये यावं लागेल. कारण तू जी भक्ती करतो आहेस ना त्याचं पुण्य तुलाच मिळणार आहे. तू असं परमेश्वराला असं मनामध्ये घेऊ नकोस की परमेश्वरा हे कर ते कर. तुझ्या जीवनामध्ये जो आनंद आहे ना तू तो स्वीकार, त्याचा आनंद तू निर्माण कर. पण इतरांच्या मागे लागून जर तू परमेश्वराला जर विभूषण देत असशील तर ते चुकीचं आहे मानवा. कारण आत्तापर्यंत या समर्थांनी तुला भरपूर दिलेलं आहे, या परमेश्वरानं तुला भरपूर दिलेलं आहे. आणि जी आता तुझ्या जीवनामध्ये वेळ आहे ना ती बदलणं तर नक्कीच आहे. कारण ते दिवस जास्त राहिलेले नाहीत.
थोड्या कालावधीमध्ये तुझ्या घरामध्ये दसरा दिवाळी येणार आहे. म्हणून तू हताश होऊ नकोस, घाबरून जाऊ नकोस. फक्त 2 वेळा उपासना, ब्रह्ममुहूर्तावर उपासना आणि संध्याकाळी ती उपासना झाली पाहिजे. म्हणजेच 2 वेळा उपासना तुझी झालीच पाहिजे. या उपासनेचं श्रेष्ठत्व एवढं मोठं आहे की हे वर्णन करता येत नाही. म्हणून साधू संत होऊन गेले. या साधू संतांनी या समाजाला काय सांगितलं की बघा, साधू संत सांगून गेले की हे मानवा, तू लवकर झोप पण सकाळी लवकर उठ, ब्रह्ममुहूर्तावर उठ. म्हणजेच काय? म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर का उठायला सांगितलं? कारण मी ज्याची भक्ती करतो, मी ज्याची प्रार्थना करतो, तो ब्रह्ममुहूर्तावर माझ्या जवळ असतो, माझ्या आत्म्याच्या जवळ असतो, आत्म्यामध्ये असतो, जागा असतो. म्हणजेच देव झोपलेला असतो का? 24 तास देव झोपतो का? फक्त पहाटे उठतो असं आहे का? तर नाही. पण या सृष्टीचा एक नियम आहे. जेव्हा सर्व शांत असतं तेव्हा तिथे परमेश्वर बसलेला असतो. आणि जिथे आरडाओरडा असतो ना, तिथे परमेश्वर कधीच नसतो. आणि ती वेळ कोणती आहे? तर ती पहाटेची वेळ आहे. म्हणून या पहाटेच्या वेळी बघा, गार वारासुद्धा कसा सुटतो. बघा, त्या वाऱ्याची झुळूक असते ना, ती अतिशय मनाला अशी आनंद देऊन जाते ना. कधीतरी आयुष्यात तुम्ही 3:30, 4:30, 4 वाजता उठून बघा. आणि जेव्हा आपण घराच्या बाहेर जातो ना, बघा त्या हवेची झुळूक असते, अशी मनाला वेधून जाते ना. हे असं वाटतं. आणि त्या वेळेला जर आपल्या मुखामध्ये परमेश्वराचं नाव असेल, श्रीराम समर्थ, ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. बघा तुमच्या जीवनामध्ये कसा आनंद निर्माण होईल. आणि मग तुमच्या जीवनामध्ये अशी ऊर्जा निर्माण होईल ना, तुमचा दिवस असा निघून जाईल ना. परत तुम्ही विचार कराल की मला परत ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. आणि मग बघा तुमच्या जीवनाची सुरुवात कशी होते ती. पण हे सर्व आपल्याला रोजच करायचं आहे. पण समर्थ सांगतात, तुझी वैखरी जोपर्यंत तू तुझ्या ताब्यात ठेवत नाहीत ना, तोपर्यंत तू काहीही कर, कितीही भक्ती मार्ग कर, या परमेश्वराच्या कितीही पाठीमागे लाग, तरीही परमेश्वर तुला कधी दिसणार सुद्धा नाही, तुझ्या जवळ सुद्धा येणार नाही. तुझी वैखरी चांगली ठेवली ना, तू सत्य वागलास, तू कर्मावर लक्ष दिलंस, तुझ्यामुळं कोणाला दुःख झालं नाही, तर या जगामध्ये तुला कोणीही हरवू शकणार नाही. आणि जरी कोणी हरवण्याचा प्रयत्न केला तर हा परमेश्वर तो कधीच ते होऊ देणार नाही. सदैव तुझ्यासोबत असेल. जगी स्थळी पाषाणी आकाशी सर्व ठिकाणी हा परमेश्वर तुझाच विचार करेल. पण तू तसा वागतो का? हा कधी मानव विचारच करत नाही. फक्त हा मानव आहे ना, तो फक्त दुसऱ्याचा विचार करतो की त्यांना असं वागायला पाहिजे, त्यानं तसं वागायला पाहिजे. पण स्वतः कसं वागतो हे कधी तो विचार करतो का? तर नाही. म्हणून प्रत्येक सज्जनाने, प्रत्येक भक्ताने दिवसातून 5 मिनिट वेळ काढा. आणि या 5 मिनिटाच्या वेळेमध्ये बघा, आपल्या हातामध्ये माळ घ्या. आणि ही माळ जी रोज आपण माळ जपतो ना, त्या हातामध्ये माळ घ्या. आणि नामस्मरण त्यावेळी स्वतःच्या मनाला विचारा की हे म्हणा, आज पूर्ण दिवस झाला, या दिवसामध्ये माझं चुकलं का? माझ्यामुळं कोणाला त्रास झाला का? असा कधी विचार आपण करतो का? तर एकदा तरी करा. कारण हा जर तुम्ही विचार कराल ना, आणि जर आपल्यामुळे त्रास झाला असेल तर त्याची तुम्ही क्षमा मागितली ना, या क्षमा ही गोष्ट अशी आहे ना
या क्षमेमुळं माणसाचं अनेक जन्माचे पाप धुतले जातात। या क्षमेमध्ये एवढी मोठी शक्ती आहे की भगवंत सांगतात की बघा, जर आपण क्रूर कर्म करणारा व्यक्ती जेव्हा दुसऱ्याला क्षमा करायला लागतो ना, तर त्याचे सुद्धा पाप नष्ट होतात। चुकी करणाऱ्यापेक्षा क्षमा करणारा श्रेष्ठ असतो असं यासाठीच म्हटलं जातं। म्हणून आपण चुकी करणाऱ्यांपेक्षा आपण दुसऱ्याला क्षमा करणारं व्हावं। त्याच्यामध्येच देव आहे, त्याच्यामध्येच परमेश्वर सामावलेला आहे। नुसताच आपण कर्मकांडांमध्ये अडकून बसण्यात परमेश्वर नाही आहे, ही तुमची भूल आहे। तुम्ही 24 तास देवाला भजत राहा, पण त्या भजनामध्ये आणि जर आपण या मानवी जीवनामध्ये तुम्ही जर अंतर पाहाल ना, तर बघा, एक माणूस असतो की तो पूर्ण वेळ पाठ पुस्तक करत असतो, देवाची भक्ती करत असतो, आणि इकडे बाहेर आल्यावर त्याची वैखरीच चांगली नसते, त्याचं सत्य वागणं नसतं। मग त्या देवाला भजनामध्ये आणि ती भक्ती करण्यामध्ये काही फायदा आहे का? आपल्या वैखरीमुळं जर दुसरा दुःखी होत असेल आणि इकडे आपण 24 तास देवाला भक्ती करत असू, त्याचा फायदा काय? तुम्ही भक्ती कमी करा, देवाची भक्ती कमी करा, पण ह्या मानवाला हेच अजून कळालेलं नाही आहे की खरा तोच एकची धर्म आहे। तू नेहमी सत्य वाग, त्याच्यामध्येच परमेश्वर आहे आणि परमेश्वर त्याच्यामध्येच वसलेला आहे। बाकी तुला वेगळी भक्ती करण्याची गरजच नाही आहे। तू नेहमी सत्य वाग, तुझ्यामुळं इतरांना त्रास होणार नाही, दुःख होणार नाही, याची तू काळजी घे। आणि तुझ्याकडून जे कर्म तुझ्या हातून घडत आहेत ना, ते चांगलेच कर्म होतील, याकडेच लक्ष दे। हेच तुझं आयुष्य आहे, बाकी सर्व परमेश्वर पाहून घेईल, त्याची चिंता करायची तुला गरज नाही। तू फक्त कर्म करत राहा, कर्माकडेच लक्ष दे, दुसऱ्याचं वाईट चिंतू नको, तर तुझं वाईट कधीच होणार नाही, कुणी करू सुद्धा शकत नाही, कारण हे सर्व परमेश्वर पाहतो। आणि जिथे परमेश्वर असतो ना, तिथे किती आनंद आणि कितीही सुखमय वातावरण असतं, तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाहीत। म्हणून या सुखामध्ये, या खऱ्या बोलण्यामध्येच परमेश्वर आहे। हे श्रेष्ठत्व, ज्याच्या जीवनामध्ये खरेपणा आहे, सत्यपणा आहे, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची भावना आहे ना, तीच तर खरी भक्ती आहे। बाकी या जगामध्ये दुसऱ्या कर्मकांडांमध्ये अडकू नका, एकच या जगामध्ये आहे। श्रीराम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। बघा, या नामामध्येच जय आहे, या नामामध्येच श्रीराम समर्थ आहेत, बाकी सर्व व्यर्थ आहेत। बाकी जगी स्थळी पाषाणी सर्व ठिकाणी भरलेला आहे माझा परमेश्वर। त्याच्यामुळं सर्व चिंता सोडून द्या। तुमच्या जीवनामध्ये दुःख असेल तर नक्कीच सुख येणार आहे, त्याची वाट पहा, पण असत्याचा मार्ग स्वीकारू नका। या जगामध्ये सत्य ईश्वर आहे, सत्य ही ईश्वर आहे, बाकी सर्व व्यर्थ आहे। लवकरच तुमच्या जीवनामध्ये सुखाचे दिवस येणार आहेत, त्याच्यामुळं विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि रोज 2 वेळा उपासना करा, एक ब्रह्ममुहूर्तावर आणि एक संध्याकाळी। तुमच्या जीवनाचं सोनंच होईल। जय जय रघुवीर समर्थ।